नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे हसरे दुःख. लेखक माननीय भा. द. खेर सर. हे आहे चरित्र चार्ली चॅप्लिन नावाच्या जादूगराचं. खरं तर हे निव्वळ चरित्र म्हणता येणार नाही. मनुष्याच्या मानसिक गुणांचा शोध सोबत कारुण्यमय हास्य आणि वेदना यांच्या समन्वयातून त्या व्यक्तीची जडणघडण होऊन त्या व्यक्तीने या जगतावर आपल्या अस्तित्वाची अमिट छाप कशी उमटविली या घटनांचा हा क्रमवार आलेख आहे. या पुस्तकामध्ये चार्ली स्वतःचे आयुष्य आपल्या समोर उलगडत जातो अशी या पुस्तकाची धाटणी आहे. चार्लीच्या बालपणातील दुःख, संघर्ष, त्यातून तयार झालेला त्याचा सकारात्मक दृष्टिकोन, त्याला मिळालेली विनोद बुद्धी, त्यामागील प्रेरणा आणि जागतिक भविष्यातील त्याच्या उच्चतम स्थानापर्यंतचा त्याचा प्रवास, असा सारा प्रवाही प्रवास या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. ऑगस्ट 1993 मध्ये या पुस्तकाची प्रथम आवृत्ती राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली होती. माझ्या हातामध्ये जून 2022 साली प्रकाशित झालेली 16वी आवृत्ती आहे. जवळपास 514 पृष्ठ असणारे हे पुस्तक लेखकाने 33 प्रकरणांमध्ये विभागले आहे. साध्या आणि प्रवाही भाषेत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकातील प्रत्येक अनुभवाचे आपणच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा भास सबंध पुस्तकभर आपल्याला होत राहतो. मित्रहो, निखळ विनोद निर्मिती नेहमी कारुण्यातूनच होत असते. या पुस्तकाचे नाव हसरे दुःख स्वतःच या पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगत आहे. जर तुम्हाला शब्दांच्या पलीकडचं काही वाचता येत असेल तर तो अर्थ तुम्हाला नक्की कळू शकेल. चार्लीच्या आयुष्यातील दुःखच त्याला हास्य जगताचा जादूगर बनविण्यास कारण ठरलं होतं. समाजाला हसविणारा हा अलौकिक कलाकार स्वतः सतत संघर्ष, दारिद्र्य, मानसिक ताण आणि एकटेपणातून गेला. लेखकाच्या भावनाप्रधान लेखन शैलीतून चार्लीच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेचा संदर्भ विचार प्रवर्तक वाटायला लागतो. चार्ली अर्थात मूक चित्रपट युगाचा सम्राट. त्यांच्या अभिनयाला शब्दांची गरजच भासली नाही. हसण्यातून या जगाला जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा कलाकार. जेव्हा चार्लीची आई लिली हार्ले अर्थात हॅना चॅप्लिन रंगमंचावर गात असताना अचानक तिच्या आवाजाने तिची साथ सोडली. सारं प्रेक्षागृहातील वातावरण गोंधळून गेलं. तिची स्वतःची स्थितीही केविलवाणी झाली होती. तिच्या कंठातील स्वर आतल्या आत विरून जायला लागले होते. तेव्हा कार्यक्रमाच्या मॅनेजरने चार्लीला हाताशी धरून परिस्थितीवर कसंबसं नियंत्रण मिळविलं होतं. आईच्या आवाजातलं अपुरं राहिलेलं गाणं चार्लीने पूर्ण केलं होतं. मित्रहो, या केविलवाण्या प्रसंगासोबतच या पुस्तकाला सुरुवात होते. या प्रसंगाचा समारोप करताना लेखकाने लिहिलेलं वाक्य मनाला भिडतं. ते म्हणतात, प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाहीत तर ते फक्त मानतात त्याच्या कलेला. आवाजाने साथ सोडल्यानंतर हॅनाने शिवनियंत्र जवळ केलं. सिडने आणि चार्ली या आपल्या 2 चिमुकल्यांना पोटभर जीव घालणं देखील तिला कठीण झालं होतं. परिस्थिती घडवीत होती आणि बालपण घडत होतं. या काळातील त्या तिघांचा संघर्ष लेखकाने नेमक्या शब्दांमध्ये मांडला आहे. हे वर्णन वाचताना आपल्यालाच असहाय वाटावं एवढं बोलकं वर्णन आहे ते. वर्क हाऊसमध्ये या तिघांनी व्यतीत केलेला काळ तर आपलं मन पिळवटून टाकतो. हॅना चॅप्लिनला झालेला मानसिक आजार यामुळे तर या दोन्ही भावांचं बालपण कठोरपणे होरपळून गेलं होतं. तिला इस्पितळात दाखल केल्यावर कोर्टाच्या आदेशानुसार दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्या वडिलांना उचलावी लागणार होती. पण तिथेही या दोघांनी दिवस मोजतच दिवस काढले होते. मित्रहो, या पुस्तकातील महावृक्षातील बीजांकुर या प्रकरणातील संदर्भ चार्लीच्या भवितव्यात होणाऱ्या घटनांचा अंधुकसा अंदाज बांधायला आपल्याला मदत करतात. सुखदुःखाचा आभास, दुःख हसतं तेव्हा
फक्त चहाचा एक कप, सूर सापडला, असे एकाहून एक सरस दाखल्यांचे संदर्भ देत देत लेखक आपल्याला चार्लीच्या दुनियेमध्ये फिरवित असतात. सूर सापडला या लेखामध्ये सिडनेने चार्लीसाठी कॅम्बरवेल स्टुडिओत फ्रेड कॉर्नो यांच्यासमोर शब्द टाकला होता. चार्ली अतिशय गुणी आहे, तो अभिनय चांगला करतो, शिवाय तो नृत्यही चांगला करतो, थोडंफार लिखाणही करतो, तो स्टेजवर काम करण्याचाही त्याला अनुभव आहे. हे 2 ते 3 वेळा ऐकून झाल्यावर फ्रेड कॉर्नो चार्लीला भेटायला कसा तयार झाला होता हे मूळ पुस्तकातून वाचणं गरजेचं. कारण हा क्षण चार्लीच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरला होता. फ्रेडची भेट झाल्यानंतर फ्रेड कॉर्नो या कंपनीमध्ये चार्लीचा निर्विवाद प्रवेश झाला. आठवड्याला 4 पाऊंड याप्रमाणे 1 वर्षाचा करार त्याच्यासोबत कंपनीने केला आणि चार्लीच्या यशस्वी घोडदौडीला इथून सुरुवात झाली. यानंतरचे प्रकरण भंगलेलं प्रेमस्वप्न. या प्रकरणात चार्लीच्या आयुष्यात आलेले हेटी केली नावाचे नाजूक वर्णन वाचायला मिळतं. मित्रहो, जशी जशी या पुस्तकातली प्रकरणं आपण वाचत पुढे जातो ना, तसं तसं आपल्याला चार्लीच्या विचारांमधील बदलही जाणवायला लागतात. चार्लीच्या रंगभूमीवरील कामाची सुरुवात तर झाली होतीच, आता फक्त त्यामध्ये चार्लीला खूप सारे रंग भरायचे होते. पुढचे प्रकरणं आपल्याला या गोष्टीचा पुरावा देत राहतात. यानंतरचं प्रकरण नवे क्षितिज. यामध्ये चार्लीने अमेरिकेमध्ये केलेलं पदार्पण वाचायला मिळतं. बोटीने लंडन ते अमेरिका असा केलेला त्याचा प्रवास चार्लीला अधिक अंतर्मुख बनवित जात होता. त्याच्या मुळातल्या अंतर्मुख स्वभावाला मानवी तत्वज्ञानाची एक जरतारी झालर जोडली जात होती. मित्रहो, या प्रवासात चार्लीच्या बोटमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. दुरुस्तीचं काम तर सुरू झालंच होतं, पण अचानक आलेल्या या संकटामुळे त्यांचा पूर्ण प्रवास विलंबित झाला होता. त्यावेळी आपल्या सहकार्याजवळ चार्ली आपलं मन मोकळं करतो. तो म्हणतो, लहानपणी माझ्यावर अशी काही संकटं आली की त्यावेळी देवही हात बांधूनच उभा होता. तो सुद्धा काही करू शकला नाही. त्या व्हिक्टोरियन काळात भोगलेले ते दिवस मी जन्मभर विसरू शकणार नाही. त्या आठवणी अधूनमधून उफाळून वर येतात. मला वाटतं पुढे मी स्वतःची निर्मिती जरी केली तरी देखील त्या आठवणी तिथे सुद्धा आपला प्रभाव पाडतील. तर असा हा चार्लीला अतिशय अंतर्मुख करणारा प्रवास आता संपत चालला होता. अमेरिका अवघ्या 100 मैलांवर राहिली होती. समोरचा हिरवागार परिसर, सुंदरचा समुद्र किनारा मन उल्हासित करत होता. तेव्हा आपला चार्ली धावत रेलिंग जवळ गेला. त्याने आपले दोन्ही हात पसरले आणि तो ओरडला, ती पहा, अमेरिका आली. आता मी जिंकणार आहे तिला. प्रत्येकाच्या जिभेवर चार्ली चॅप्लिन हे नाव आता नाचणार आहे. अमेरिका, आय एम कमिंग टू कॉन्कर यू. चार्ली अतिशय उल्हासित होऊन व्यक्त होत होता. जणू काही त्याच्या तोंडून भविष्यवाणी उच्चारली जात होती त्यावेळी. कारण काही काळातच ही भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरली देखील. अमेरिकेतील वास्तव्यामध्ये चार्लीला सेलो वादन करण्याचाही नाद जडला. आपलं व्हायोलिन तो सतत जवळ बाळगायचा. मोठा म्युझिशियन व्हायचं स्वप्न होतं त्याचं आणि इथल्या वास्तव्यात ते स्वप्न उफाळून बाहेर आलं होतं. पण या वादनाचा सर्वाधिक उपयोग त्यांना आपल्या खोलीमध्ये स्वयंपाक बनविताना येणारा आवाज घर मालकिनीला ऐकू जाऊ नये यासाठी व्हायचा. चार्लीचा मित्र लॉरेल पॅनवरती जेवण बनवायचा, तेव्हा त्याचा होणारा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून चार्ली दारामध्ये बसून जोरजोरात व्हायोलिन वाजवीत असे. एकदाचं जेवण बनवून झालं की व्हायोलिन सोडून खोलीतला धूर घालविण्यासाठी त्यांना टॉवेल उचलावा लागत असे. मग ते थकून भागून आरामात जेवायला बसत. अशाच कितीतरी सुंदरशा घटनांची नांदी, सुखदुःखाची किनार या पुस्तकामध्ये असणाऱ्या कित्येक अनुभवांना सोबत घेऊन अवतरते. चार्ली म्हणतो तसं माझं आयुष्यच नाट्यमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सार वास्तव मी स्वतः अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो. आपल्या हसऱ्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची ही कहाणी आहे.
चार्लीचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण आणि त्याचा विश्वविख्यात असणारा ट्रॅम्प याबद्दल तर वेगळं काही सांगणंच नको, नाही का? कारण पृथ्वीचा गोल आपल्या हातांवर तोलविणारा चार्ली आपल्या साऱ्यांनाच ओळखीचा आहे. छोटी टोपी, काठी, मोठे बूट आणि मिशी असणारे हे जगप्रसिद्ध पात्र द ट्रॅम्प. द किड, सिटी लाईट्स, मॉडर्न टाइम, द ग्रेट डिक्टेटर असे प्रसिद्ध चित्रपट कसे निर्माण झाले, कसे चित्रित केले गेले याची संपूर्ण कहाणी या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. 1972 साली ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये चार्ली चॅप्लिनला जेव्हा सन्मान प्राप्त झाला होता ना, तेव्हा त्यांच्यासाठी सलग 12 मिनिटं दीर्घ टाळ्यांचा कडकडाट झाला होता. हा खरोखर ऐतिहासिक अलौकिक क्षण मानला जातो त्यांच्या आयुष्यातला. चार्लीने त्या काळातील मूकपटांना भावनांची खोली प्राप्त करून दिली होती. कारुण्य आणि विनोदाची सुंदर सांगड घालून सामाजिक प्रश्नांवर हलक्या फुलक्या शैलीमध्ये भाष्य केलं होतं. संगीतकार म्हणून स्वतः सिटी लाईट्स आणि मॉडर्न टाइम्स या चित्रपटांचं संगीत तयार केलं होतं. द ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट तर अप्रतिम. हा त्यांचा पहिला पूर्ण बोलपट होता. हुकुमशाही वृत्ती आणि अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी या चित्रपटामध्ये टीका केली होती. या चित्रपटातील मानवता, शांती आणि समानतेचा संदेश देणारे अखेरचे भाषण आजही प्रेरणादायी मानले जाते. हा सारा इतिहास, अलौकिक अनुभवांचे गाठोडं या पुस्तकामध्ये लेखकांनी आपल्या प्रवाही शब्दांमध्ये उकललं आहे. त्यामुळं हे पुस्तक जरूर वाचा. अनुभवाचं समृद्ध असं दालन तुमच्या पुढे खुलं होईल. प्रत्येक सामान्य माणसाचे प्रतीक असणारा, गरीब पण स्वाभिमानी आणि कशाही अडचणीत हसरा राहणाऱ्या या ट्रॅम्पच्या मागचा खरा चार्ली अनुभवता येईल तुम्हाला या पुस्तकामध्ये. या मूकपटांच्या बादशहाच्या आयुष्यावरती लिहिले गेलेलं हे चरित्र नक्की वाचा. खरं तर काही पुस्तकं वाचून आपल्याला वाचता येतं या गोष्टीचा आपल्यालाही मनस्वी आनंद होतो. त्या पठडीतलं हे पुस्तक. त्यामुळं हे पुस्तक शोधा आणि ते वाचायला नक्की सुरुवात करा. शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवर देखील हे सुरेख पुस्तक उपलब्ध आहे. मी बुक स्टोअर तसेच या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मुबलक सवलतींमध्ये तुमची आवडती सारी पुस्तकं आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे बुक स्टोअरला नक्की भेट द्या आणि पुस्तकं घरपोच मागवून घ्या. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या पुस्तक परिचयावर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.